अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज मी तुला त्याच प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी तुझ्यापुढे आलो आहे. जी प्रश्न घेऊन तू खूप काही दिवसांपासून खूप चिंतेत आहेस, त्या प्रश्नांबद्दल तुझ्या मनात खूप काही भीती आणि दडपण आहे. ते सर्व काही घालवणारा माझा हा दिव्य संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल, त्या क्षणापासून तुझ्या मनातील ते सर्व काही निरंतर दूर होत जाईल, जे तुझ्यासाठी त्रासदायक आहे. बाळा, तू जरी काही क्षणाला मला विसरला असशील, माझ्या प्रेमाला विसरला असशील, पण मी तुझा देव आहे. मी तुला कधीही विसरू देणार नाही की मी तुझा परमपिता आहे, तुझा परमात्मा आहे. बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. जेव्हा तुझ्या जीवनातून काही गोष्टी निघून जाईल आणि तुला जे हवे आहे ते मिळू लागेल, तेव्हा समजून जा की माझा आशीर्वाद तुला प्राप्त आहे. वेळ कधीही वाईट नसते. वेळेमध्ये आपण काय कर्म करतो हेही निरखून पहा. तुम्ही जे काही आकर्षित करू इच्छिता ते तुम्हाला लवकरच मिळेल, कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. जे काही दुरीत आहे ते तुमच्याजवळून काढून घेण्यात येत आहे आणि काही चांगले, तुम्हाला आनंद प्रदान करणारे, तुम्हाला विकसित करणारे तुमच्या आयुष्यात पाठवल्या जात आहे. देव म्हणतात, बाळा, कधीकधी काही कठीण वाटत असेल तर हार मानू नका, शांत बसू नका, प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्नात तुमचे यश दडलेले आहे. तुम्ही जितके प्रयत्न विश्वासाने कराल, तितकेच अधिक महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण केल्या जातील आणि तुम्ही पुढे जाल. एक पाऊल पुढे टाका, कारण तुमचा देव तुमच्या सोबत आहे. लोकांवर तितकाच विश्वास दाखवा जे लोक तुमच्यावरही विश्वास ठेवतात आणि जे योग्य वेळेवर तुमच्या कामात येतात. देव म्हणतात, कधीकधी काही लोक फक्त तुम्हाला फसवण्यासाठी, कधीकधी तुमच्याकडून काही काढून घेण्यापुरतेच तुमच्या जवळ येतात. अशा मतलबी लोकांपासून नेहमीच सावध राहा. देव म्हणतात, बाळा, तुला सर्व काही इतकं मिळेल की ज्याचा विचार करणे देखील आज तुला शक्य नाही. तुझ्या दुःखांचा, त्रासांचा अंत निश्चित आहे, पण थोडा काळ जाऊ दे. जर तू संयम ठेवलास तर तुला हवे असलेले आशीर्वादही प्राप्त होतील. मोठ्यांचा आदर कर, धीर ठेव, स्वतःच्या निर्णयावर इतका विश्वास ठेव की ते निर्णय कधीही चुकीचे ठरणार नाहीत. पण खरोखर त्या निर्णय घेताना काही वेळ घे, कारण ते चुकीचे नसावे. कारण एक जर चूक झाली तर सर्व काही चुकत जाईल. म्हणूनच सावधतेने निर्णय घ्या आणि मग पुढे जा. रागाच्या वेळी थोडा संयम ठेवलेला तर कमीत कमी धकाधकीचे जीवनही टाळता येईल. पण निर्णय जर चुकीचा घेतला तर पुढे जाऊन पश्चातापाव्यतिरिक्त तुमच्या हातात काहीही उरणार नाही. स्वतःच्या ताकदीला ओळखा, तुमचे अधिकार काय आहेत हेही ओळखा, पण त्या अधिकारांचा कधीही चुकीच्या ठिकाणी चुकूनही वापर करू नका. कारण देव जे काही तुम्हाला देऊ शकतात ते काही क्षणात देखील काढून घेऊ शकतात. देवाच्या अफाट अनंत शक्तीवर विश्वास असेल तर होय, माझा देवाच्या शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. आपल्या दिव्य शक्तीला उजागर करण्यासाठी देवाचे नामस्मरण करणे तितकेच आवश्यक आहे. तितक्याच तुमच्यातल्या दिव्य शक्ती जागृत होतील. तुम्हाला या ब्रह्मांडातली प्रत्येक दिव्य शक्ती मदत देखील करेल, पण तुम्हाला नामस्मरणाची शक्ती ओळखावी लागेल. त्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. देवाची प्रचंड शक्ती तुम्हाला सहाय्य करत आहे. त्यासाठी नामस्मरण करा. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा, पण आपल्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक गोष्टीत
तुम्हीही स्वतः लक्ष द्या. कुणावरही इतका आंधळा विश्वास ठेवू नका, कारण या जगात फसवे खूप काही लोक फिरत असतात. त्यामुळे सावधगिरीने प्रत्येक पाऊल उचलून आपला निर्णय घ्या. निर्णयाच्या वेळेस देवाचे ध्यान करा. तुम्ही लवकरच तुमच्या प्रसिद्धीला प्राप्त करणार आहात. तुमचे कार्य उंचावणार आहे. तुम्हाला सुख, आनंद तुमच्या कुटुंबाकडून प्राप्त होणार आहे. कधीही विसरू नका की देव काही तुमच्याकडून काढून घेत आहे, तर त्या जागी अत्यंत शुभ, सुंदर आणि खूप काही मोठे परिणाम देणारे तुमच्या आयुष्यात पाठवत आहे. माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला शुभ आणि आनंद देवत, सर्व काही मंगल करोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.